शिक्षण महर्षी रघुनाथ सखाराम राऊत यांचे शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान. पालकमंत्री गणेश नाईक. समाजातील अशिक्षित समूहाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शैक्षणिक संस्था स्थापन करून समाजातील अनेक घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील केले. शिक्षण महर्षी रघुनाथ सखाराम राऊत यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करून भरीव योगदान दिले असल्याचे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. माहीम शिक्षण संस्थेच्या संकुल क्रमांक 2 चे रघुनाथ सखाराम राऊत संकुल असे नामकरण व उद्घाटन माहीम जिल्हा पालघर येथे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर, उपाध्यक्ष नीलम राऊत, शिक्षणाधिकारी संगीता भागवत, सरपंच प्रीती पाटील, रजनी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. या परिसराचा विकास होऊन शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे यासाठी ते नेहमी सकारात्मक भूमिका घेत असत. शैक्षणिक क्षेत्रामुळे समाजात सकारात्मक जडणघडण होत असते. त्यासाठी शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले. माहीम शिक्षण संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती केली आहे आणि यापुढेही ही संस्था अशीच प्रगती करीत राहील. या शिक्षण संस्थेचे शिक्षण महर्षी रघुनाथ सखाराम राऊत यांनी ही शैक्षणिक संस्था उभी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत आणि याच परिश्रमाचे फळ म्हणून आज ही संस्था नावारूपाला आली असून शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेत आहे असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी माहीम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजय ठाकूर यांनी उपस्थितांचे आभार मानले.